महाकारुणिक तथागत बुद्ध बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज ज्यांची जयंती आपण आपल्या जेतवन बुद्धविहारामध्ये साजरी करीत आहोत, त्या सवितामाई आंबेडकर यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन आणि माईसाहेब आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा। त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित असलेल्या रमाताई वासनिक, ज्ञानदेवजी गजभिये, उत्कृष्ट संचालन करणारे आमचे सहकारी भारतीय बौद्ध महासभा नागपूर पूर्वचे महासचिव जासून पाटील, त्याचप्रमाणे बौद्ध उपासक आणि उपासिका सर्वांना सप्रेम जय भीम, नमो बुद्धाय। तर आजच्या कार्यक्रमानिमित्त सर्वांनी या ठिकाणी आपापलं मत व्यक्त केलेलं आहे आणि बरेचसे जे वक्त्यांनी, जसं जासून पाटील यांनी माईसाहेब आंबेडकरांच्या जीवनपटावरील खूप मार्गदर्शन केलेलं आहे। त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाला जे राजकुमार वंजारी साहेब जे आले होते त्यांनीसुद्धा मार्गदर्शन केलं, माईसाहेबाविषयी माहिती दिली। त्याचप्रमाणे मुकुंद मेश्राम यांनीसुद्धा माईसाहेब आणि रमाई ह्या काय होत्या ह्या पद्धतीने तुमची मांडणी केलेली आहे। रमाताई वासनिक यांनीसुद्धा आपल्या भाषणामध्ये, त्यांचे आजचे प्रमुख वक्त्या होत्या, त्यांनी त्यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकलेला आहे। मी तुमचा जास्त काही वेळ घेतणार नाही, परंतु हे जे महापुरुष असतात ते महापुरुष असतात, येतात जातात, परंतु जोपर्यंत त्यांच्या घरच्या लोकांचं सहकार्य मिळत नाही तोपर्यंत त्यांचं जे कार्य असते ते कार्य सफल होत नाही। अशाच प्रकारचे बाबासाहेब होते। बाबासाहेबांच्या जीवनामध्ये सुद्धा पहिल्यांदा रमाई यांनी खूप कष्ट घेतले आणि त्यांच्यामधूनच त्यांना शिक्षण घेता आलं। परंतु रमाईचं जेव्हा 1935 जेव्हा निधन झालं तेव्हा बाबासाहेबांना असं वाटलं होतं की आता काही जीवन जगणं बरोबर नाही, काय करायचं काय नाही करायचं, तर अशा त्यांना ते वाटायला लागलं। परंतु जसं माणसाचा जसा काळ जातो तसतसा जेव्हा माणसाचं वृद्धापन येते, म्हणजे जसं म्हातारपण येते ना, म्हातारपण आल्याच्या नंतर माणसाला अनेक प्रकारच्या आजारांनी त्रस्त व्हावं लागतं आणि त्या अनुषंगाने बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा अशाच प्रकारचे आजार झाले। आता यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या आजारामध्ये त्यांना म्हणजे जसं आता घरची व्यक्ती निघून गेल्याच्या नंतर त्यांना त्यांच्या म्हणजे मानसिक त्रास सुरुवातीला झाला होता रमाई गेल्याच्या नंतर। मग धावपळ, जेवण बरोबर नाही, काही नाही, कुठे झोपणं, काय करणं, वेळेवर खानपिन मिळत नसल्यामुळे बाबासाहेबांच्या आरोग्यावर फार मोठा परिणाम झाला आणि अशातच त्यांना अनेक प्रकारच्या आजारांनी त्रस्त व्हावं लागलं। जसं आता सांगितलं की त्यांना न्यूरोटायटिस त्रास होता, त्याच्यानंतर तुमच्या सांधेदुखीचा त्रास होता, शुगर होती महत्त्वाचं म्हणजे, आणि त्या शुगर इतकी होती, आता सर्व लोकांना कसं शुगर म्हटल्याच्यानंतर गोळ्या आहे, परंतु त्या काळामध्ये ह्या गोळ्या नव्हत्या, म्हणजे आता जे टॅबलेट खातो की नाही त्या टॅबलेट नव्हत्या, तर ती इन्सुलिनच घ्यावं लागत होतं। आणि अशामध्ये मग बाबासाहेबांना वाटलं की आता आपल्याला सहचारिणीची गरज आहे। परंतु हे बरेच वेळपर्यंत बाबासाहेबांना वाटलं होतं की आपण लग्न करायचं नाही, परंतु यामध्ये असं होतं की नंतरच्या सांगितलं काळ बदलल्याच्या नंतर मग यांचं आता बरेचसे लोकांची हे असते की बाबासाहेब म्हणजे सविता आंबेडकरांनी याला फसवलं बा म्हणून वगैरे, परंतु तसं नाही। सविता बरेचसे लोकच नर्स होती असे म्हणतात, परंतु त्यांचं इंटर सायन्स होतं, त्याच्यानंतर MBBS ही पदवी मिळवली होती, त्यांना MD करता आलं नाही। म्हणजे त्या काळामध्ये बरं 1937 त्या MBBS होत्या त्या काळामध्ये, ठीक आहे। त्याच्यानंतर त्या MD त्यांना चांगली मोठ्या हुद्द्याची नोकरी वगैरे लागली होती, त्या डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर असतो का नाही, तर ते तशा प्रकारची नोकरी लागली होती, परंतु ते पण त्यांनी सोडली होती। आणि अशातच डॉक्टर मालवणकरकडे त्या प्रॅक्टिस करायच्या आणि यांचे जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे मित्र होते डॉक्टर राव म्हणून, त्यांच्या घरी माईसाहेब म्हणजे सविता, त्यांचं खरं नाव म्हणजे शारदा कबीर, शारदा कृष्णराव कबीर हे त्यांचं मूळ नाव होतं, परंतु नंतर त्यांना
त्यांचे जे 3 भाऊ ते म्हणजे त्यांच्या घरी डॉक्टरच होते, कारण त्यांचे जे वडील होते ना माईसाहेब, म्हणजे माईसाहेब शारदा कबीरांचे वडील, ते सुद्धा हेल्थमध्ये सुप्रिटेंडेंट होते, हेल्थ आरोग्य खात्यामध्ये. त्याच्यामुळे साहजिकच आहे पोरगं मास्तर झालं तर आपल्या बाप मास्तर असला तर पोरगं मास्तर होते. तशाच प्रकारे त्यांच्या घरामध्ये सुद्धा असेच एज्युकेशनचं हेल्थ एज्युकेशनचे घरी म्हणजे होते. 2 भाऊ डॉक्टर होते, 1 बहीण डॉक्टर होती. अशा प्रकारचं त्यांचं ते घराणं होतं. मी त्या खोलमध्ये जाणार नाही. तरीसुद्धा माईसाहेब आंबेडकरांचं जेव्हा 15 एप्रिल 1948 नोंदणी पद्धतीने लग्न झालं, बाबासाहेबांनी आत्ताच सांगितलं की बाबासाहेबांनी पहिल्यांदा म्हणजे बाबासाहेबांनी पत्र लिहिलं खरं म्हणजे की मी मागणी करत आहे. मागणी केली बाबासाहेबांनी. बरेचसे लोक म्हणतात मागणी केली असती का, बाबासाहेबाला समजा जर शंका आली असती मागणी केली असती का, नसती केली ना. तर त्यामुळे कसं की आता आपण बाबासाहेबांची उंची मोजण्याची प्रयत्न करतो. बाबासाहेबांनी त्या काळात असं म्हटलं होतं, त्या काळात तसं म्हटलं होतं, आणि मग म्हणतात की बाबासाहेबांनी जे लग्न केलं ते चुकीचा संदेश होता. म्हणजे पहा ना, आपण कसं आपल्या कोणाला जर या ठिकाणी जर एखाद्या स्त्रीला जर बदनाम करायचं राहिलं तर आपण आपल्या मताने कुठल्याही प्रकारचा क्लू काढत असतो, आहे की नाही. तर ह्या पद्धतीनुसार म्हणजे त्याच्यामुळे काय झालं, त्या सवितामाईचं काहीच वाकलं नाही झालं. त्यांचं उलट आपण कोणावर संशय व्यक्त केला, बाबासाहेबावर संशय व्यक्त करतो. उलट बाबासाहेबावर संशय व्यक्त करतो, आणि बाबासाहेबावर संशय व्यक्त करणं म्हणजे आहे का नाही, विचारच करण्याला एक गोष्ट आहे. तर असो, तर ह्या ठिकाणी त्यांचा ह्या जयंती आपण या ठिकाणी करीत आहोत. दुसरं असं त्या 2-3 पॉईंट या ठिकाणी मी सांगतो. त्याच्यामधले आता सरांनी सांगितलं होतं का बौद्ध धर्माचा अभ्यास, आणि खरं म्हणजे त्यांना खूप अभ्यास होता. म्हणजे इंटरमिडिएट काय म्हणतो त्याला, याचा आरोग्याचा अभ्यास होता, मेडिकल सायन्सचा अभ्यास होता, त्याचप्रमाणे त्यांचं वाचन खूप दांडगं होतं. आता वाचन दांडगं का बरं राहील, कारण ब्राह्मण लोक म्हटल्याच्या नंतर ते खाली पिली बसत नाही, आपल्यासारखे काही नाही काही वाचत राहतात. आणि ते त्यांना जेव्हा अशाच प्रकारचं जेव्हा जे आजारी झाल्या होत्या, आणि आजारी झाल्याच्या नंतर 1-2 वर्षापर्यंत त्यांची तब्येत खालावली होती, आणि त्या पिरियडमध्ये त्यांनी वाचन खूप केलं होतं. आणि त्याच्यामध्ये बौद्ध धर्माचा जेव्हा पुस्तक आलं त्याच्यामध्ये, आणि बौद्ध धर्माचा त्यांनी दांडगा अभ्यास केला, आणि म्हणूनच बाबासाहेब आंबेडकरांना त्या पटल्या, आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांची मागणी पूर्ण केली. म्हणजे सवितामाईकडे मागणी केली. शारदा नाव होतं, आताच ताईने सांगितलं का त्यांची जे नाव आहे का म्हणते, हे जे सविता जे ठेवलेलं आहे म्हणजे चंद्राची चकाकी, म्हणजे चकाकी म्हटलं जाते. त्यामध्ये काय होतं की बाबासाहेब हे सूर्य होते, आणि त्याच्यानंतर ही फिरणारी चकाकी, अशा प्रकारचं ते या ठिकाणी ते नाव ठेवण्यात आलं. दुसरा जो भाग आहे तो म्हणजे असा की बाबासाहेब आंबेडकरांना जे हे जेव्हा इन्सुलिन वगैरे घ्यावं लागत होती, तर एकदा जर समजा जे लोक हे असतात काय म्हणतात त्याला, शुगर पेशंट असतात, जर जखम जर झाली तर ते लवकर बरी होत नाही. आणि म्हणून माईसाहेब आंबेडकरांनी त्यांच्यासाठी ड्रेसिंग वगैरे करायच्या नेहमी, आणि ते संविधान सभेमध्ये जायचे, आणि खुर्चीवर म्हणजे खुर्ची तयार केली होती फोमची, आणि त्या खुर्चीवर बसून बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाचे जे डिबेट्स आहे हे डिबेट्स तयार केलेले आहे. माईसाहेबामुळे आपल्याला 3 गोष्टी भेटलेल्या आहे. माईसाहेब एक भेटलेलं आहे भारतीय संविधान, आणि दुसरा जो भेटलेला आहे त्याच्यानंतर महिलासाठी महत्त्वाचं म्हणजे महिलासाठी आहे हिंदू कोड बिल. आणि हिंदू कोड बिल लिहित असताना माईसाहेब आणि बाबासाहेबांचे म्हणजे यांच्यामध्ये चर्चा व्हायच्या, आणि ती धार्मिक वृत्तीची असल्यामुळे त्यांचं दांडगं वाचन असल्यामुळे ते काय करतात, चर्चा होत असणे कोणत्या गोष्टी घ्यायच्या आणि कोणत्या गोष्टी नाही घ्यायच्या. त्याच्यामध्ये 2 गोष्टी या ठिकाणी प्रामुख्याने नमूद केलेल्या आहे. त्या नमूद म्हणजे एक वारसदार म्हणजे वारस घ्यायचा, आणि त्याच्यानंतर पोटगी म्हणतो ना, पोटगीचा अधिकार सुद्धा त्याच्यामधून माईसाहेबांच्या विचारामधूनच तो आलेला आहे खरं म्हणजे. तर ह्या ज्या 2 गोष्टी आलेल्या आहेत, त्याच्यानंतर महत्त्वाची धम्मक्रांती झाली. महत्त्वाची जी धम्मक्रांती झाली तर ती झाली आपल्याकडे 14 ऑक्टोबर 1956ला. आता ते ब्राह्मण होत्या, आणि हे जर बाबासाहेब तर आपलेच होते, परंतु एखादी समजा जर आपली जर बाई असेल, तीन म्हटलं असतं ना, अरे तुला घ्यायचं असतं घे धर्म, मी नाही धर्म घेत असं म्हटलं असतं की नाही. परंतु बाबासाहेब आंबेडकरांच्या शब्दावर पाऊल टाकून त्यांनी पहिल्यांदा धम्मदीक्षा घेतलेली आहे. त्याच्या अगोदर आता ही झाली 14 ऑक्टोबर 1956च्या अगोदर. त्याच्या अगोदर जेव्हा रंगूनला जायचं होतं, बौद्ध परिषदेमध्ये रंगूनला जायचं होतं, त्यावेळेस बाबासाहेब आंबेडकर आणि माईसाहेबांनी
2 मे 1950 मध्ये 51च्या दरम्यानमध्ये त्यांनी धम्मदीक्षा घेतली. दिल्लीला बिर्ला हाऊसमध्ये जे बौद्ध मंदिर होतं त्या मंदिरामध्ये भंते आर्यवंश यांच्या हस्ते त्रिशरण पंचशील घेऊन बौद्ध धर्माची दीक्षा घेतली होती. ते अगोदरच बौद्ध झाले होते खरं म्हणजे माईसाहेब आंबेडकर आणि बाबासाहेब आंबेडकर. आता धम्मदीक्षा घ्यायच्या अगोदर बाबासाहेब आंबेडकरांनी एकटेच घेतले असते, परंतु त्यांनी कोणाला माईसाहेबाला सोबत घेतलं आणि भंते चंद्रमणीला एक पत्र लिहिलं. ते पत्र मिळू शकते तुम्हाला. त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे, इंग्रजीमध्ये पत्र आहे. ते म्हणतात की कोणी नाही घेतली तरी दीक्षा चालेल, परंतु मी आणि माझी पत्नी, पहा म्हणजे किती विश्वास, मी आणि माझी पत्नी विजयादशमीला म्हणजे 14 ऑक्टोबर 1956ला धम्मदीक्षा घेत आहे, तुम्ही आम्हाला दीक्षा देण्यासाठी यावं. असे म्हणजे किती विश्वास आहे की नाही. तर हा जो विश्वास आहे बाबासाहेबांनी माईसाहेबावर टाकला असता. आता समजा जर आता आपल्या घरी आपण एवढे मोठे बौद्ध झालो, परंतु कधी कधी काय होते की आपली स्त्री सुद्धा आपल्या कार्यक्रमात येत नाही का. तर परंतु ती आली होती ना, ती आली प्रत्येक ठिकाणी. जेव्हापासून माईसाहेबां म्हणजे यांचं दोघांचं जेव्हा लग्न झालं 15 एप्रिल 1948 मध्ये, तेव्हापासून त्या 1956 पर्यंत सोबतच होत्या. म्हणजे कोण्या ठिकाणी जायचं राहिलं तर त्या जात होत्या. अनेक प्रकारचे जे लोक म्हणजे ही ती हुशार होती. अनेक प्रकारचे बाबासाहेबांना भेटण्यासाठी जेव्हा लोक येत होते त्यावेळेस त्या ठिकाणी राहत होत्या आणि तो चर्चेचा विषय झाला असता. आणि दुसरी गोष्ट अशी की आपल्या समाजाच्या लोकांनी माईसाहेबाचा म्हणजे माईसाहेब आंबेडकरांचा जो फायदा आहे तो फायदा घेतला नाही. यांना असं वाटलं बऱ्याचशा लोकांना, समजा जर ह्या जर इकडे गेलं म्हणजे काय म्हणते बा त्याला आपल्या संघटनेमध्ये आल्या तर कदाचित आपले जे नाव आहे आपलं होणार नाही आणि त्याच्यानंतर त्यांचंच नाव होईल. म्हणून काय केलं की त्यांना बऱ्याचशा प्रमाणामध्ये बदनाम करण्याचा प्रयत्न केलेला आहे. दुसरा या ठिकाणी मुद्दा असा आहे की माईसाहेबांचं जीवन सांगत आहे तुम्हाला, शेवट मत संपवून टाकतो. आता बघा आता रमाताईंनी सांगितलं फक्त त्या कुंकू लावत होत्या आणि साध्या राहत होत्या. बघा म्हणजे त्यांच्याकडे आता संविधान लॉ मिनिस्टर असलेला, भारतीय घटनेचे शिल्पकार असलेला माणसाची जी पत्नी कशी राहायला पाहिजे म्हणजे चकाचक राहायला पाहिजे ना, तोड्याचं मंगळसूत्र, तर चांगली झरपराईत साडी वगैरे. परंतु त्यांनी पूर्णपणे साधं जीवन जगण्याचा पूर्ण प्रयत्न एकच त्या ठिकाणी त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांनी जे एक लाखेट दिलं होतं त्यांना प्रेझेंट म्हणून, एक लाखेट दिलं होतं म्हणजे सोन्याची चैन होती, तीच आयुष्यभर त्यांनी पूर्ण सोन्याची चैन आयुष्यभर त्यांनी घातलेली होती. त्याच्यानंतर त्यांनी जे म्हणजे साधं जीवन, त्याच्यानंतरचे जे जीवन आहे म्हणजे बऱ्याचशा लोकांनी आपल्या समाजाच्या लोकांनी त्यांच्यावर आरोप केले आणि त्या विधवा म्हणजे जे व्यक्ती असते ना त्या विधवा अशा प्रकारच्या ते जीवन जगल्या. अनेक प्रकारच्या लोकांनी काय केलं त्यांच्यावर आरोप केले तरी त्यांना कुठल्याही प्रकारचं त्यांनी का म्हणतो त्याला प्रतिकार केला नाही, तुम्ही असे की तुम्ही तसे. परंतु त्याचा जो फायदा आहे त्याचा फायदा नंतर जेव्हा हे जे दलित पॅंथरचे जे लोक आहेत, दलित पॅंथरच्या लोकांनी त्यांचा फायदा घेतला आणि त्याच्यामुळे दलित पॅंथरचे जे लोक आहेत त्यांनी काय केलं की माईसाहेबाला तिथं त्यांनी घेऊन जात होते. त्यांनी त्यांच्यामुळे काय झालं की त्यांची संघटना वाढत गेली. दुसरं असं की ह्यामधून त्या एकदम साध्या राहिल्या. आणि दुसरी गोष्ट कशी की त्यांनी कुठल्याही प्रकारचे लोभ न करता आयुष्यभर कंठित जीवन जगलेलं. म्हणजे मला असं नाही वाटत की बा दुसरी जे अशा प्रकारची जी स्त्री आहे ना, स्त्री अशा प्रकारचे जीवन जगत राहील म्हणून. आणि म्हणून ह्यांचं जे कार्य आहे त्याच्यानंतर या तिथंच थांबलं नाही. जेव्हा त्याच्यानंतर अनेक प्रकारचे जेव्हा आंदोलन होत होते त्याच्यामध्ये रीडर्स जे आंदोलन होतं त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी सहभाग घेतला 1980 मध्ये. त्याच्यानंतर 1977 मध्ये बौद्धांना सवलती पाहिजे वा म्हणून अशा प्रकारचं जेव्हा हे झालं होतं त्यावेळेस सुद्धा त्यांनी आंदोलनामध्ये भाग घेतला. अनेक प्रकारच्या आंदोलनामध्ये त्यांनी भाग घेतला. त्याचप्रमाणे आता जे बौद्ध विहार आपले महाबोधी महाविहार आहे की नाही चालू लढा, तर त्यांनी पहिल्यांदा केस टाकली होती. म्हणजे त्यांनी कोर्टामध्ये केस टाकली होती माईसाहेब आंबेडकरांनी. परंतु बऱ्याचशा लोकांनी त्यांना काय केलं, सहकार्य न केल्यामुळे त्यांचं काय झालं ते कार्य अधुरं राहिलं. आणि आज जे पाहत आहोत म्हणजे काही जे आपल्याकडे जे प्रॉब्लेम्स वगैरे जे होत आहेत, आता त्यांनी सांगितलं काही अशा प्रकारचे जे लोक आहे की ते लोक तिला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु कसं असते की
आपण कुठल्याही प्रकारचा द्वेष न पाहता आपण जेव्हा प्रकारचा बंधुभाव आपण जर निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर या ठिकाणी त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन होईल. आपणही आपल्या जीवनामध्ये त्यांची म्हणजे हे इंटरकास्ट आहे त्यांनी जशा प्रकारचा करण्याचा प्रयत्न केला, त्यांनी कुठल्याही प्रकारचा धर्माला किंवा तुमच्या चळवळीला ग्लानी येणार नाही अशा प्रकारची त्यांनी काळजी घेतली. तशाच प्रकारची त्यांची आपण काळजी घेत राहू आणि आपण आपल्या त्यांच्याप्रमाणे त्यांचे विचार आपण आत्मसात करत राहू. एवढीच या ठिकाणी बोलतो. त्यांच्या जयंतीनिमित्त आपल्या हार्दिक शुभेच्छा. नमो बुद्धाय. जय हिंद, जय महाराज. प्रवचन द्यायला 1 तास तरी लागतो. बरंच काही त्यांचं अध्ययन आहे माईसाहेबावर. माईसाहेबांनी बाबासाहेबांना तळ हाताच्या फुलाप्रमाणे जपलं, त्यांची शुश्रूषा केली, त्यांची देखभाल केली त्यांची. आणि त्यांनी यथोचित 8 वर्ष जेवढ्या काही त्यांना वेळ मिळाला माईसाहेबांना पुढे बाबासाहेबांची सेवा केली. त्या जे काय ऊर्जा मिळाली त्या ऊर्जेमुळेच आपल्याला एवढं कार्य आपल्याला मिळालं. तरी पण माईसाहेब शापितच राहिल्या. जे लोकांच्या मनामध्ये जे आहे ते राहिलं. महानायकाची महापुरुषाची महानायिका ती शापितच आली. तरी पण अलीकडे आपण जे बघतो बरेचसे सुधारणा होत आहेत. बरेचसे माईसाहेबबद्दल लिहित आहेत लोक. त्याच्यामध्ये विजय सुरवाडे लिहित आहे, रावसाहेब कसबे लिहित आहेत, माईसाहेबांवर चरित्र लिहित आहेत. आता जे काय लोकांमध्ये जे माईसाहेबाविषयी जे डाऊट होता तो आता लोकांमध्ये हळूहळू कमी होत आहे. इकडे आपल्या हरदास बेलेकर साहेबांची एक मावळत्या सूर्याची सावली 3री प्रत आपण घेऊ शकता. रमाच्या जीवनावर आपण अभ्यास करू शकता. त्यांनीसुद्धा आपले पुस्तकाच्या रूपामध्ये माईसाहेबांना प्रकाशित केलं. हे सुद्धा आपण वाचून आपलं ज्ञान वाढवू शकता. तर असो वेळ बराच झालेला आहे. आता मी शेवटच्या आपण टप्प्यावर पोचलेलो आहे. आभार प्रदर्शनाकरता मी ह्या विहारातल्या पदाधिकारी कामिनीताई पोटपोसे त्यांना अशी विनंती करतो त्यांनी आजच्या कार्यक्रमाचे आभार करावे. कामिनीताई पोटपोसे. जानेवारी मावळत्या सूर्याची सावली डॉक्टर सविता भीमराव आंबेडकर उर्फ माईसाहेब यांच्या 117व्या जयंतीनिमित्त भारतीय बौद्ध महासभा आणि जेतवन बुद्धविहार प्रजापती नगर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अभिवादन कार्यक्रम. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय हरिदास बेलेकर साहेब, भारतीय बौद्ध महासभा यांनी आपला अमूल्य वेळ इथे देऊन आम्हा माईसाहेबांच्या जीवनावर प्रकाश टाकला. यांच्या ठिकाणी मी आज त्यांचे इथे आभार व्यक्त करते. आजच्या कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक रमाताई वासनिक यांनी माईसाहेबांच्या जीवनावर खूप छान प्रकारे आम्हा समजावून सांगितले आणि त्या कशा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनामध्ये कशा महत्त्वपूर्ण भूमिका त्यांनी निभावली याबद्दल त्यांनी आम्हाला खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं. याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार व्यक्त करते. आजच्या कार्यक्रमात विशेष उपस्थिती समाजकार्यासाठी त्यांच्या मनात सदैव कळवळ आणि समाजाकरिता काहीतरी वेगळे पाहिजे याचा ध्यास घेऊन या तत्परतेने आदरणीय राजकुमार वंजारी यांच्या सुद्धा मी या ठिकाणी आभार व्यक्त करते. भारतीय बौद्ध महासभा पूर्व नागपूर शाखेचे अध्यक्ष आदरणीय ध्यानदेव गजबिये साहेब यांनी सुद्धा आम्हाला फार चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलेलं आहे. रमाई आणि त्याचप्रमाणे माईसाहेबांबद्दलही आम्हाला फार मोलाची माहिती इथे मिळाली. त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करते. आदरणीय डॉक्टर मुकुंद मेश्राम आंबेडकरी विचारवंत हे सुद्धा आपला अमूल्य वेळ काढून इथे आले आणि आल्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं की रमाई माता आणि माईसाहेब यांचं कसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनामध्ये रमाई मातेचा सिंहाचा वाटा जरी असला तरी माईसाहेबांचा खारीचा वाटा आहे आणि तो फार अमूल्य आहे हे त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे. त्याबद्दल मी त्यांचे फार फार आभार व्यक्त करते. त्याचप्रमाणे आमच्या विहारात येणारे सायंकाळी 7 वाजता नेहमी आमच्या विहारात जेतवन बुद्धविहारात येऊन प्रवचन देतात
आणि सर लोखंडे सर, विश्वनाथ लोखंडे सर यांचं सुद्धा मी फार आभार व्यक्त करते. त्याचप्रमाणे आपण सर्व आपली उपस्थिती जैतवन बुद्ध विहारामध्ये आजच्या कार्यक्रमामध्ये आली आहे. हे उपस्थिती फार नसली तरी ज्या काही इथे उपस्थित असलेला उपासक आणि उपासिक इथे येऊन त्यांनी या कार्यक्रमाची शोभा वाढवली, त्याबद्दलही मी सुद्धा त्यांचे फार फार व्यक्त करते. शेवटी मी मला शेवटचा जो प्रोग्राम आहे म्हणजे आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम करण्याबद्दल आपण मला योग्य समजलं त्याबद्दलही मी आपले फार फार आभार व्यक्त करते.